नमस्कार मित्रांनो, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि या प्रजासत्ताक दिन विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत श्री लिनस डिकोस्टा. लिनस डिकोस्टा सर हे विश्व आशा फाउंडेशनचे संस्थापक संचालक आहेत. त्यांचा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. संस्था जी डोळ्याच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि त्यांच्या संस्थेचं ब्रीज वाक्य आहे, माझे डोळे माझी दृष्टी. सर, स्वागत आहे तुमचं. आज प्रजासत्ताक दिन आहे, तर काय सांगाल? आभारी संतोष साहेब आणि माझ्या सर्व बांधवांना भगिनींना आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. लिनसजी, विश्व आशा फाउंडेशन डोळ्यावर जे काम करतात किंवा ज्यांना दृष्टी संदर्भात विविध अडचणी आहेत, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील, चष्मे असतील, तर अशी एखादी संस्था म्हणजे अगोदर तुम्ही स्वतःबद्दल तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड आहे की युवक चळवळीपासून तुम्हाला ही समाजसेवेचा वारसा होता, याबद्दल काय सांगा? संतोष साहेब, साधारण कॉलेज जीवनापासून मी समाजकार्यामध्ये आहे आणि हे बाळकडू त्यावेळेला आम्हाला आमचे स्वर्गवासी वडील आमचे डायगो डिकोस्टा ह्यांच्याकडून मिळालं. ते आमच्याकडे आदर्श शेतकरी विविध कार्यकारी संस्था आहे, तर त्यामध्ये ते व्हाईस चेअरमन होते. आणि त्यानंतर आमच्या आजोळापासून सुद्धा आमचे मामा ते सुद्धा ह्या सामाजिक कार्यामध्ये फार सक्रिय होते आणि म्हणून तो आरसा आम्हा तिघा भावांना अगदी लहानपणापासून मिळाला होता. आणि मी कॉलेज जीवनापासून म्हटल्याप्रमाणे सक्रिय झालो आणि त्यावेळेला सामाजिक कार्यामध्ये होतो. शिक्षण सुद्धा सुरू होतं आणि हे सगळं करत असताना डोळ्यांचे विकार आणि डोळ्यांचे आजार ह्याविषयी मला स्वतःला एक कुतूहल होतं आणि एक सहानुभूती सुद्धा होती. कारण मी स्वतः शालेय जीवनापासून गेली 45 वर्षे मी चष्मा वापरत आहे. आणि आज आपल्या श्रोत्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की 45 वर्षांअगोदर चष्मा लावणं म्हणजे दुर्मिळ असायचं. एखाद्या किंवा दुसऱ्या मुलाला चष्मा असायचा शाळेमध्ये आणि शाळेमध्ये चष्मा घातल्यानंतर बॅटरी म्हणून चिडवायची. तर तसं सुद्धा माझ्या बाबतीत झालं आणि म्हणून एक सहानुभूती मनामध्ये नेहमीच होती की डोळ्यांचे विकार हे आपण आपणाहून कधी घेत नाही, तर हे नैसर्गिक असतात किंवा अनेक वेळा जन्मतः आपल्यामध्ये एक विकार किंवा एक विकलांगपणा असतो, अपंगत्व असतं आणि मग ती झेलायचं. त्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींची थोडीशी चेष्टा मस्करी झेलायची, अभ्यास करायचा. कधी कधी दृष्टी थोडीशी कमजोर असल्यामुळे डोळ्यावर प्रेशर यायचं अभ्यास करताना आणि म्हणून डोळ्यांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि जे अशा आपले बंधू किंवा भगिनी असतील की त्यांना हे विकार आहेत त्यांना कशी मदत करता येईल हा पहिल्यापासून मनामध्ये एक विचार होता. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तेव्हा मी लोकांना मदत करत होतो. कारण अनेक नेत्रतज्ञांकडे मी जायचो. माझे स्वतः डोळ्याचे 3 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि म्हणून अनेक नेत्रतज्ञांकडे आणि चांगली डॉक्टर्स त्यांच्याकडे मी जात असो आणि म्हणून अशी जी काही लोकांना गरज असायची त्या लोकांना मी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेऊन द्यायचो किंवा स्वतः कधी घेऊन सुद्धा जायचो आणि मग त्यामधून हे कार्य मी करत राहिलो. आणि गेली 2 वर्ष आम्ही थोडंसं संघटितपणे हे कार्य करत आहोत. आता माझे दोन्ही धाकटे बंधू, माझी मिसेस आणि माझ्या भावांच्या ज्या मिसेस आहेत, सिस्टर इन लॉज आहेत आमच्या, त्या सुद्धा आता ह्या कार्यामध्ये आमचा संपूर्ण परिवार, आमचं कुटुंबच आता ह्या क्षेत्रामध्ये कार्यामध्ये आता आलेलं आहे. आणि आमच्या आईचा आम्हावर विशेष आशीर्वाद आहे. आई आहे आमच्या बरोबर आणि वयाच्या 81व्या वर्षी सुद्धा अगदी सक्रिय आहेत आणि आम्हाला ते पाठिंबा देत असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तर त्यांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने हे कार्य सुरू झालं आहे. लिनस सर, आपण या सेवाभावी संस्थेचं जे नाव ठेवलेलं आहे विश्व आशा फाउंडेशन, तर हे नाव कसं काय सुचलं किंवा का नाव? मी सेंट झेवियर कॉलेजमध्ये असताना, मरीन लाईन्सचं सेंट झेवियर्स कॉलेज आहे, तिथे जेव्हा मी अभ्यास करत होतो माझ्या वर्गामध्ये 3 अंध अशी मुलं होती जे माझ्याबरोबर सुद्धा अभ्यास करत होते, सायन्सचा अभ्यास करत होते. आणि मी त्यांना अंध नाही म्हणत, मी त्यांना दिव्य दृष्टी असलेली लोक असं मी माझ्या मनातून ते नाव ठरवलं होतं. आणि सुरुवातीला माझ्या मनामध्ये नाव तेच होतं की दिव्य दृष्टी फाउंडेशन असं नाव द्यायचं. परंतु आम्ही जेव्हा रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमध्ये नाव रजिस्टर करायला गेलो त्यावेळेला ट्रेडमार्क असणं फार महत्त्वाचं आहे आणि ट्रेडमार्कमुळे मला ते नाव मिळालं नाही, दिव्य दृष्टी.
तर त्या मुलांची ती जिद्द, माझे जे वर्गमित्र होते सेंट झेवियर्समध्ये, त्यांची ती जिद्द की दृष्टी नसताना सुद्धा, म्हणजे आयसाईट नसताना सुद्धा ज्याप्रमाणे ते अभ्यास करायचे, म्हणजे मी अगदी भारावून जायचो. आणि एक दुसरा अनुभव माझा असा होता की जेव्हा मी माझं केमिकल टेक्नॉलॉजीचा अभ्यास UDCT, आताचा ICT मध्ये करत होतो, माझा एक वर्गमित्र होता रवी नावाचा. तो चेन्नईमधून आला होता आणि हॉस्टेलमध्ये राहायचा. त्याला डोळ्यांचा नंबर होता, त्याला कमी दिसायचं आणि त्याला अचानक तो डिप्रेशनमध्ये गेला. कारण त्याला डॉक्टरांनी सांगितलं, कोणी सांगितलं की तुझी हळूहळू दृष्टी फेड होणार आणि तू कालांतरानं तू ब्लाइंड होणार, तुझी दृष्टी निघून जाणार. आणि त्यामुळे तो आमचा वर्गमित्र इतका नाराज झाला आणि इतका डिप्रेस झाला की त्यांनी एका रात्री गळफास घेतला आणि आत्महत्या केली आमच्या UDCTतल्या क्लासमेटनं. त्यावेळेला आम्ही सगळेजण अगदी हातरून गेलो होतो. आणि मग ते मनामध्ये राहून गेलं होतं की एका बाजूला जी मुलं ज्यांना दृष्टीच नाही ते अभ्यास करत आहेत, चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला ज्या मुलाला दृष्टी आहे परंतु त्याला आता असं वाटत आहे की माझी दृष्टी जाणार आणि मी आंधळा होणार आणि मी जीवन कसं जगणार, आणि मग तो आत्महत्या करतो. हा एक विरोधाभास ना. त्यामधून मग हे माझ्या मनामध्ये, आम्ही भावांमध्ये आणि घरामध्ये जेव्हा चर्चा केली की आपल्याला असं कार्य करायचं आहे, त्यावेळेला दिव्य दृष्टी, आता इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत. एक आहे आयसाईट, म्हणजे एक आहे साईट आणि एक आहे विजन. तर साईट ही डोळ्यांची नैसर्गिक जे आपण पाहतो त्याला आपण साईट म्हणतो, आणि विजन जे असतं ती अंतर्यामाची दृष्टी असते. आता मराठीमध्ये मला ते शब्द मिळाले नाही. मराठीमध्ये साईटला पण दृष्टीच म्हणतात आणि विजनला पण दृष्टीच म्हणतात, पण इंग्लिशमध्ये तो थोडासा आहे फरक. तर अनेक वेळ काय असतं की आपल्याला डोळे असतात, आपण पाहू शकतो, आपल्याला अंतर्यामाची दृष्टी नसते. दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना दृष्टीच नाही, जे पाहू शकत नाही डोळ्यांनी, पण त्यांना अंतर्यामामध्ये इतकी दृष्टी असते, इतकं विजन असतं की त्या आयुष्यामध्ये खूप पुढे जातात. आणि म्हणून विश्व आशा, आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि ख्रिस्त म्हणतो बायबलमध्ये की मी जगाचा प्रकाश आहे. तर ख्रिस्त आणि परमेश्वर, ईश्वर हा आपली आशा आहे. आणि ईश्वरावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो आणि स्वतःवर आपला जेव्हा विश्वास असतो, तेव्हा डोळ्यांची जी दृष्टी आहे त्यापेक्षा आपल्या अंतर्यामाची जी दृष्टी आहे ती फार महत्वाची ठरते, आणि त्या योगे लोक प्रगती करतात. आणि अशी अनेक लोक आपल्या अवतीभोवती आहेत की त्यांनी ते दिव्य दृष्टी त्यांना असल्यामुळे त्यांनी खूप प्रगती केलेली आहे, आणि त्या अनुषंगानं आम्ही हे नाव दिलेलं आहे. सर, 2022 मध्ये तुम्ही एक शिबिर घेतलेलं किंवा एक कॅम्प केलेला आहे, ज्याच्यामध्ये वाहन चालक त्यांचं तुम्ही डोळे तसेच कान, म्हणजे आईज अँड इयर, तर तो कसा अनुभव होता? अतिशय सुंदर अनुभव होता. कारण आम्ही जेव्हा हे कार्य सुरू केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपले हे जे वाहक आहेत किंवा गाड्यांचे चालक असतात, मग ते पब्लिक ट्रान्सपोर्ट, विशेष करून रिक्षा चालवणारे असतात, टेम्पो, ट्रक्स, बसेस चालवणारे असतात, त्यांना चांगली दृष्टी असणं फार महत्त्वाचं आहे. त्यांची आयसाईट जी आहे ती चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांचं सगळं जे व्यवसाय आहे तो व्यवसाय दृष्टीवरती असतो. जर डोळ्यांमध्ये अधूपणा असला तर एखादा अपघात घडू शकतो आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण ही लोक समाजातल्या तळागाळातली असल्यामुळे काय होतं की ते दुर्लक्ष करतात. ते डॉक्टरांकडे त्यांना जायचं नसतं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर 500 रुपये 600 रुपये कन्सल्टिंग फी घेतात, ते पैसे, आणि जाऊन तिथे तासभर डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रूममध्ये जाऊन बसणं हे कधी कधी त्यांना परवडत नाही, आणि मग दुर्लक्ष करतात. आणि ह्या दुर्लक्ष केल्यामुळे 2 गोष्टी घडतात. एक तर त्यांचा स्वतःचा अपघात होतो, नाहीतर जेव्हा ते गाडी चालवत असतात त्यावेळेला त्यांचा अपघात होतो, त्यावेळेला त्यांना पण त्रास होतो, आणि जे पॅसेंजर्स असतात, त्यांच्या वाहनामध्ये बसलेले असतात किंवा माल जे घेऊन जात असतात त्याचं नुकसान होत असतं. आणि मग आम्ही ठरवलं की हे जे आपले तळागाळातले जे लोक आहेत, कारण आमचं हे सगळं जे उद्दिष्ट आहे डोळ्यांच्या बाबतीत, ते विशेष करून जे रंजले गांजलेले आहेत, जे तळागाळातले आहेत आणि जे गरीब आहेत, उपेक्षित आहेत, अशा लोकांना चांगल्यात चांगली नेत्र चिकित्सा उपलब्ध करून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कारण श्रीमंत लोक जाऊ शकतात आणि त्यांना सगळं काही परवडू शकतं, परंतु हे जे आपले गरीब बंधू आणि भगिनी आहेत आणि विशेष करून ज्यांना
दृष्टीची विशेष गरज आहे अशा लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल आणि त्यांना चांगली नेत्र चिकित्सा कशी उपलब्ध करता येईल आणि ती सुद्धा चांगल्यात चांगल्या निष्णात अशा डॉक्टरांकडून ही चिकित्सा कशी उपलब्ध करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि मग अशा वेळेला आणि संपूर्ण वसई पश्चिम येथले रिक्षा ड्रायव्हर्स, आपले ST ड्रायव्हर्स, टेम्पो ट्रक ड्रायव्हर्स यांच्याकडे आम्ही गेलो आणि 2022 साली क्रिसमसच्या दिवशी आम्ही त्यांच्यासाठी मोठं शिबिर घेतलं, मोफत डोळे तपासणी. आणि त्यांना काम सुद्धा चांगलं ऐकणं या चालकांना महत्वाचं असतं, कारण मागून कोण जर हॉर्न वाजवत असेल तर जर ऐकूच चालत नाही तर पुन्हा अपघात होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही ते दोन्ही डोळ्यांची तपासणी आणि कानाची तपासणी आम्ही त्यांची करून घेतली आणि त्याचा खूप अशा चालकांनी वापर करून घेतला, त्यामध्ये सहभागी झाले. आणि अनेकांना त्यावेळेला असं कळून आलं की त्यांना चष्म्यांची गरज आहे, काही लोकांना शस्त्रक्रियेची गरज आहे. आणि मग त्यांना आम्ही चष्मे सुद्धा दिले आणि काही लोकांच्या शस्त्रक्रियांसाठी त्यांना जे बच्चूवली चॅरिटेबल आय हॉस्पिटल आहे परळला, इथे आम्ही त्यांना रेकमेंड केलं आणि तिथे मोफत किंवा कमीत कमी अशा खर्चामध्ये त्यांचे ऑपरेशन्स करून घेतले. सर, भविष्यामध्ये विश्व आशा फाउंडेशन तर्फे कुठले उपक्रम राबवणार आहात? हे जे कार्य आहे हे विशाल असं कार्य आहे आणि आपण कुठपर्यंत जाऊ शकतो मला सध्या तरी किंवा आमच्या जे संचालक मंडळ आहे आम्हाला सुद्धा अजूनपर्यंत तसं विशेष कळत नाही. परंतु हे नक्कीच आहे की नेत्रचिकित्सा जास्तीत जास्त आपले जे बंधू भगिनी त्यांच्यापर्यंत पोचवावी आणि त्यामध्ये विशेष असं ज्या गोष्टींवर आम्ही आता प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे की ज्यांना दृष्टी नाही, तर दिव्य दृष्टीची अशी किती लोक आहेत संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, त्यांची एक यादी बनवायची आणि त्यांची यादी बनवल्यानंतर अशा किती लोकांना कॉर्निया डोनेशन की बुबुळाच्या देणगीनं डोळे किंवा दृष्टी प्राप्त होईल अशी त्यांची तपासणी करून त्यांची वेगळी यादी बनवायची. आणि मग आय डोनेशनसाठी किंवा कॉर्निया किंवा बुबुळाच्या नेत्रदानासाठी आपल्या वसई आणि या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि इतर ठिकाणी आव्हान करून जास्तीत जास्त लोकांना नेत्रदानाविषयी जनजागृती करून नेत्रदान देण्यासाठी प्रोत्साहन देऊन हे आपले जे बंधू आणि भगिनी आहेत की ज्यांना दृष्टी मिळू शकते नेत्रदानाद्वारे, मग अशा किती लोकांना दृष्टी देता येईल ह्याकडे आमचं लक्ष असणार आहे. आणि दुसरा एक भाग आहे जो कदाचित थोडा उशिरा परंतु भविष्यामध्ये आमच्या मनामध्ये आहे की आम्ही व्यवसायामध्ये असल्यामुळे अशा आपल्या ह्या दिव्य दृष्टीच्या बंधू भगिनींसाठी एखादं उदरनिर्वाहाचा काहीतरी योजना करता येईल का की जेणेकरून त्यांच्यासाठी एक आपल्याला नोकरी किंवा एक अशी सेवा त्यांच्याकडून आपण करून घेऊन त्याद्वारे त्यांना त्यांचं जे वेतन आहे ते देऊन त्यांचा स्वतःचा निदान त्यांना खर्च करता येईल अशी काही असा एखादा प्रकल्प राबवता येईल का त्यावर सुद्धा आपण विचार करणार आहोत. लीना सर, तुमचा एखादा अनुभव तुम्ही प्रेक्षकांशी शेअर कराल का? हो, असा एक सुंदर अनुभव माझा आहे की माझी एक सवय आहे की जेव्हा मी रिक्षामध्ये प्रवास करत असताना समजा मी एकटा असलो तर जो चालक आहे त्याच्याशी मी संवाद साधतो की तू कुठला आहेस, काय करतोय, सगळं चांगलं आहे का. तसंच हे बूट पॉलिश करणारे जे आपल्या रेल्वे स्थानकामध्ये असतात जेव्हा एखाद्या वेळेला मी बूट पॉलिश करत असतो तेव्हा मी त्यांना विचारतो की कसं काय चाललंय, कुठला आहेस तू. आणि मग आपल्या वसई रेल्वे स्थानकामधले बरेच हे सगळे बूट पॉलिशवाले मला ओळखतात. तेव्हा एकानं मला सांगितलं की त्याच्या पत्नीचा एक डोळ्यांचा विकार आहे आणि तिला जन्मतः एका डोळ्यामध्ये दृष्टी नाही आणि तो डोळा थोडासा असा विद्रूप आहे, परंतु ते उपचार करू शकले नाहीत कारण त्यांच्याकडे तितका पैसा नाही. आणि मग त्याने सांगितलं की ह्याबद्दल तुम्ही काय आम्हाला मदत करू शकता का. त्यावेळेला आपल्या वसईतले एका नामांकित ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला मी त्यांना दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की हिला कृत्रिम डोळा बसवावा लागेल, त्याशिवाय काही पर्याय नाही. मग आता कृत्रिम डोळा बसवायचा म्हणजे भरपूर खर्च आहे. तर डॉक्टरांना मी सांगितलं की त्यांची तेवढी ऐपत नाहीये. डॉक्टर म्हणाले की आपण त्याला मदत करू शकतो. गुजरातमधील दाहोड येथे दृष्टी नेत्रालय म्हणून फार मोठं असं चॅरिटेबल आय हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर तिथे ट्रस्टी होते. तर डॉक्टरांनी मला तिथला ॲड्रेस दिला, फोन नंबर दिला आणि मग मी त्याच्या संपर्कात राहिलो
त्यांच्याशी ह्या केसबद्दल त्यांना सांगितलं, त्यांच्याशी अपॉइंटमेंट घेतली आणि ह्या दोघांना नवरा बायकोला मी तिथे पाठवलं दृष्टी नेत्रालयानं दाहोडला. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफतपणे करण्यात आली. तिला कृत्रिम डोळा बसवण्यात आला आणि त्यामुळे तिची सगळी विद्रुपता निघून गेली आणि आता ती आत्मविश्वासानं समाजामध्ये फिरू शकते आणि त्यामुळे दोघांना खूप आनंद झाला. तर असं काही जेव्हा आपण समाजातील हे आपले जे गरीब आणि दुर्लक्षित जे आपले बंधू भगिनी त्यांच्यासाठी आपण काही करतो त्यावेळेला एक चांगलं समाधान आपल्याला मिळत असतं. लीना सर, 24 डिसेंबरला जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्याराव लहाने यांचं व्याख्यान आपण वसईत आयोजित केलं होतं. तर कसा अनुभव होता तो? सगळ्यात पहिलं म्हणजे मानवतावादी पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाने ह्यांना वसईमध्ये बोलवायचं आणि त्यांचं एक व्याख्यान आयोजित करायचं हे एक स्वप्न होतं. आणि ह्या वेळेला मला आपले दिवंगत राष्ट्रपती माननीय APJ अब्दुल कलाम यांचे शब्द आठवतात. ते नेहमी सांगायचे की स्वप्न ते नसतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ते असतात जे तुम्हाला झोपू देत नाही. आणि हे एक स्वप्न होतं की तात्यासाहेब हे यांनी जे कार्य केलेलं आहे नेत्रदान आणि नेत्र शस्त्रक्रिया या क्षेत्रामध्ये, तर तात्यासाहेबांना आणून त्यांचं अनुभव ऐकणं हे एक स्वप्न होतं. आणि म्हणून त्यांच्या मागे साधारण गेली 1 वर्षभर मी होतो की डॉक्टर तुम्हाला वसईला यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं प्रथम आत्मकथन की तुमच्या जीवनामधले जे इन्स्पिरेशन आहेत, प्रेरणादायी काही क्षण आहेत ते आम्हाला ऐकायचे आहेत आणि मग नेत्रांविषयी, डोळ्यांची काळजी याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करा. तर मग डॉक्टरांनी येण्याचं मान्य केलं आणि डॉक्टर जेव्हा आले त्यावेळेला आम्हाला भरपूर आनंद झाला. पुष्कळ लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्याचे पार्श्वभूमी अशी होती की कोविड नंतर अनेक पालक मला भेटले होते, सांगत होते की मुलांचा अभ्यास सगळा ऑनलाईन असल्यामुळे मुलं मोबाईलला आणि लॅपटॉपला अगदी खेळून जायची आणि आता ऑफलाईन सगळं झालेलं आहे, पण मुलांना मोबाईल वापरण्याची किंवा लॅपटॉप वापरण्याची जी सवय आहे ती अजून गेलेली नाही. विशेष करून मुलं आता त्यांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे आणि त्यामुळे अनेक मुलांना अगदी शालेय जीवनापासूनच आता चष्म्यांचे नंबर येत आहेत, चष्म्यांचे विकार वाढत आहेत आणि पालकांचा आग्रह होता की तुम्ही एक चांगलं व्याख्यान डोळ्यांच्या काळजीविषयी आयोजित करा. मग त्या अनुषंगानं डॉक्टरांशी सुद्धा मी बोललो आणि माननीय डॉक्टर तात्यासाहेब यांनी ते मान्य केलं आणि ते आले आणि त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि ह्या डॉक्टरांच्या व्याख्यानामध्ये 2-3 गोष्टी प्रामुख्यानं त्यांनी श्रोत्यांना सांगितल्या आणि आम्हाला त्या जाणवल्या. पहिलं म्हणजे की डायबिटीजचं प्रमाण खूप वाढत आहे आणि डायबिटीजचं प्रमाण वाढल्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी हा जो डोळ्यांच्या पडद्याचा जो विकार होतो त्यामुळे दृष्टी अधू होते, त्याविषयी त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यानंतर डोळ्याचा जो पडदा असतो तो पडदा फाटण्याचा, ज्याला आपण रेटिनल डिटॅचमेंट म्हणतो, त्यामुळे सुद्धा अनेकांची दृष्टी जाते, त्याविषयी सुद्धा त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. आणि एक दुसरा विषय जो अनेक लोकांच्या मनाचा आहे, ज्याला आपण रेटिनायटिस पिगमेंटोसा असं सुद्धा म्हणतो, तो आपल्या भाषेमध्ये त्याला आपण रात्रीचा आंधळेपण असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याविषयी सुद्धा अनेकांचे प्रश्न होते डॉक्टरांकडे, पण हा थोडासा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे अशा काही जे पेशंट्स आहेत त्यांना आम्ही डॉक्टरांशी वैयक्तिक असा संपर्क साधून त्यांच्याशी बोलण्याचं आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे. डॉक्टरांचे व्याख्यान अतिशय सुंदर झालं आणि सगळे लोक सुद्धा पुष्कळ लोकांनी प्रतिसाद दिला. क्रिसमसचा तो आदला दिवस होता, अगोदरचा दिवस होता आणि तरी सुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. आणि आपण पत्रकारांनी सुद्धा त्याला चांगली प्रसिद्धी दिली, त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे सुद्धा विशेष आभार मानायचे. तर मित्रांनो, लिनस डिकोस्टा यांच्याशी संवाद आपला चालूच राहील. या विश्वाशा फाउंडेशनचे त्यांचे बंधू संस्थापक संचालक लेस्ली डिकोस्टा यांच्याशीही आपण 2 मिनिटं त्यांचं मनोगत ऐकणार आहोत. नमस्कार, माझं नाव लेस्ली डिकोस्टा, विश्वाशा फाउंडेशनचे संचालक. विश्वाशा फाउंडेशन आम्ही कंपनीज ॲक्ट सेक्शन 8 अंतर्गत स्थापन केलेली आहे.
2021 मध्ये आपण त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि गेली 2 वर्ष आपण ह्या संस्थेमार्फत डोळ्यांचे विकार ह्या किंवा आजार ह्याच्यामध्ये आपण कार्य करत आहोत. तेव्हा कार्य करत असताना असे अनेक अनुभव आपल्याला येतात. म्हणजे एक अलीकडलंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो की मी पालघर कलेक्टर ऑफिसला प्रवास करत असताना ट्रेनमध्ये एका मुलाची माझी ओळख झाली. म्हणजे मी पाहिलं त्या मुलाला, आदिवासी मुलगा होता. तर त्याचा एक डोळा म्हणजे अतिशय म्हणजे असा अपघात झाल्यासारखा होता. तर त्यांना मी विचारलं तर तेव्हा त्याने सांगितलं की हा विकार त्यांना जन्मापासूनच आहे. म्हणजे तेव्हा त्याचा फोटो घेऊन आपण तो आपल्या संस्थेमार्फत डॉक्टर तात्यासाहेब लहान यांचं जे त्यांचं व्याख्यान आपण अलीकडेच आयोजित केलं होतं, तर त्यांच्यापर्यंत आपण तो पोहोचवला आणि त्यांच्या मार्फत आता त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. तसे अनेक अनुभव आपण बघतो. तेव्हा विश्व आशा फाउंडेशनतर्फे आपण गोरगरीब किंवा तळागाळातले जी अशी लोक आहेत ज्यांना डोळ्यांचे विकार आहेत परंतु खर्च परवडत नाही किंवा डॉक्टरकडे जायला वेळ मिळत नाही, अशा सर्वांसाठी आपण हे कार्य करत आहोत आणि करणार आहोत. नमस्कार, मी लिओ डिकॉस्टा. मी देखील विश्व आशा फाउंडेशनचा संचालक आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनी मी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. तसेच विश्व आशा फाउंडेशन हे जे डोळ्यांची विकार ह्यावर कार्य करीत आहेत, ह्याद्वारे मी आपणा सर्व पालकांना विनंती करतो की आपण सर्वांनी डोळ्याची नीट काळजी घ्यायची आहे. तसेच आपल्या मुलांच्या देखील डोळ्यांची काळजी घ्यायची आहे. त्यांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करायची आहे. मी आपणास आवाहन करतो की जर आपल्याला डोळ्याचे काही विकार असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत येऊ शकता. या स्क्रीनवर आमचे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेले आहेत, त्याद्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता व आपले डोळ्याचे विकार जे असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत आणले. आमच्या परीने तुम्हाला जी काय आमच्याद्वारे मदत करता येईल ते आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आभारी. तर मित्रांनो, हे होते लिनस डिकोस्टा. डोळ्याच्या संदर्भात तुम्हाला कुठलेही प्रश्न समस्या असतील किंवा मोतीबिंदू संदर्भात शस्त्रक्रिया असेल किंवा आणखी काही विविध आजार असतील, तुम्हाला आजूबाजूला कुठे तुमच्या शिबिर भरवायची असतील तर नक्कीच विश्व आशा फाउंडेशनला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करावा आणि जी काही शक्य असेल ती मदत नक्कीच होईल. सर, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जागर मराठी चॅनलवर तुम्ही मुलाखत दिली आणि विश्व आशा फाउंडेशन, ज्याचं ब्रीद वाक्यच आहे माझे डोळे माझी दृष्टी, यावर तुम्ही आम्हाला प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, तुमचा प्रवास सांगितला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आम्ही सुद्धा तुमचे मनापासून आभार मानतो आणि सर्व प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही हा कार्यक्रम आवर्जून पाहिला आणि जे आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देतात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.